नमस्कार. नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली आणि एखादा सण झाल्यावरती, उत्सव झाल्यावरती ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगतात, त्याच प्रकारच्या चर्चा आपल्याला फेसबुकसारख्या अन्य सोशल मीडियाच्या माध्यमांमधून बघायला मिळाल्या. ह्या सगळ्या चर्चा बघत असतानाच स्वाभाविकपणे एक थोडासा टवाळक्या करण्याचा सूर हा यावर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेला दिसला आणि म्हणून म्हटलं की थोडंसं या माध्यमातून, या विषयाला धरून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधावा. खरं म्हणजे आपल्याकडे जेवढेही सण सांगितलेले आहेत, उत्सव सांगितलेले आहेत, व्रतवैकल्य सांगितलेली आहेत, त्याच्या मागे कुठे ना कुठेतरी आरोग्याचा असलेला संदेश हा आपल्याला काय दिसत राहतो. नेमका अन्वयार्थ काय लावायचा असा प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणून सगळ्यात आधी वटपौर्णिमेच्या मागचा आयुर्वेदाचा संदेश किंवा आरोग्याचा संदेश हा काय आहे, किंबहुना त्यामागे नेमकी कुठली मानसिकता आपल्या पूर्वजांची असेल याचा शोध आपण घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. वड, ज्याला बॉटॅनिकल नेम फायकस बेंगालायसिस असा आहे, हा आयुर्वेदाने अतिशय महत्वाचा सांगितलेला वृक्ष आहे. किंबहुना आयुर्वेदानुसार सांगितलेले जे पंचक्षीरी वृक्ष आहेत किंवा पंचमहावृक्ष आहेत याच्यामध्ये याचा समावेश होतो. आयुर्वेदातल्या भावप्रकाश निघंटू सारख्या ग्रंथामध्ये याचे गुणधर्म सांगत असताना वटादी वर्ग याच्या अंतर्गत गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि गुणधर्म काय आहेत जर आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अतिशय थंड असलेला अशा पद्धतीचा असा हा वृक्ष आहे. त्याचे गुणधर्म लक्षात घेतले तर रक्तावरती अतिशय चांगलं काम करतो. कषाय रसात्मक असलेला अशा पद्धतीचा वृक्ष आहे. स्त्रियांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत, विशेषतः त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकलशी संबंधित असलेले रोग, त्याच्यातही अंगावरून जास्त जाणं म्हणजे रक्तप्रदर किंवा पांढरं जाणं किंवा ज्याला व्हाईट डिस्चार्ज असं आपण म्हणतो, श्वेतप्रदर असं म्हणतो, अशा पद्धतीच्या विकारांमध्ये प्रामुख्याने या वडाचा उपयोग अतिशय चांगला होतो. थोडक्यात स्त्रियांच्या आरोग्याकरता अतिशय महत्वाचा असलेला असा हा वटवृक्ष आहे. आपण बघतो की त्याची जी मुळं जी असतात त्याच्याच जोडीला त्याला सेकंडरी रूट्स असतात, म्हणजे त्याच्या पारंब्या, आणि या पारंब्यांमुळे तो अधिकच ठामपणे जमिनीवरती पकडून उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि सहसा आपण जर बघितलं तर वटवृक्ष हा जवळपास 150 ते 200 वर्ष सहज जगतो असं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच दीर्घायू करता वटवृक्ष हा अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये तशाच पद्धतीचे गुणधर्म आहेत ज्याचं कन्झम्पशन, ज्याचं आपल्या शरीरामध्ये सेवन केल्यावरती त्या पद्धतीचे गुणधर्म वाढीला लागतील. आता ही सगळी झाली याच्या मागची आरोग्यशास्त्राची बाजू. कुठेतरी हीच लक्षात घेत त्याला मग सत्यवान सावित्रीच्या आख्यानाची जोड देत अशा पद्धतीने एक काहीतरी कथा तयार करून आणि धार्मिकतेची जोड देऊन, जेणेकरून इष्टम धर्मेण योजयेत हा जो आपल्या पूर्वजांचा असलेला दृष्टिकोन होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी चांगली गोष्ट पोहोचवायची असेल तर त्याला धर्माची जोड द्या, ही कुठून तरी त्याच्यामध्ये आपल्याला वेळेला आपण बघत असतो त्याच वेळेला ह्या कशाचीही माहिती न करून घेता सध्याला जो सोशल मीडियावरती फक्त टवाळक्यांचा असलेला हेतू आपल्याला लोकांचा दिसतो, तो बघितल्यावर खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे ह्याच्यातला एक आक्षेप मी असाही वाचला की का बरं स्त्रियांनीच फक्त पूजा करायची, का पुरुषांनी पूजा करायची नाही आपल्या बायकोच्या चांगल्या आयुर आरोग्याकरता. सध्याला आपण स्त्री पुरुष समानतेच्या सोयीस्कर आपली भूमिका असलेल्या जगामध्ये वावरत असल्यामुळे स्वाभाविकपणे असे प्रश्न आपल्याला पडतात. मात्र हे प्रश्न पडत असतानाच त्याची दुसरी बाजू नेमकी काय आहे हे आपण कधी जाणून घेतो का? सहज चालता चालता मला आमचे फेसबुक मित्र जे आहेत मंदार संत, मंदार काकांच्या ब्लॉगवरती मला एक खूप छान त्यांचा एक लेख सापडला, ज्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल त्यांनी खूप छान विवेचन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये जी अन्नपूर्णेची मूर्ती असते, जी बायकोच्या घरातून आलेली असते आणि लग्नामध्ये ही अशी जी मूर्ती आलेली आहे, तिची रोज त्या घरातला पुरुष जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण अशी प्रार्थना करायची असते की केवळ माझ्या बायकोचंच आयुर आरोग्य नव्हे तर तिच्या अख्ख्या कुटुंबाचं, तिच्या अख्ख्या घराण्याचं सुद्धा आयुर आरोग्य चांगलं राहावं. थोडक्यात ही गोष्ट फक्त स्त्रियांना वर्षातून एकदा जी करायला सांगितलेली आहे ती पुरुषांनी रोज त्यांच्या देवपूजेमध्ये करणं अपेक्षित आहे, असंही आपल्याकडे याच आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. हे आपण अनेकदा विसरत असतो. याच्याशिवाय काही जण असं म्हणतात की स्त्रियांनीच का उपास तापास करायचे. ठीक आहे, हेही मान्य, पण वटपौर्णिमेच्या बाबतीमध्ये केवळ उपासच करायचा असं नाहीये. ज्यांना उपास करायचा नाहीये अशा माता भगिनी सुद्धा वटपौर्णिमेचं व्रत करू शकतात.
त्यांनी ते फक्त पुढच्या दिवशी वडाची पूजा करायची असते एवढंच त्याच्यामध्ये आलेलं आहे. बरं, हे व्रत असंही नाहीये की जे अगदी चालूच ठेवायला पाहिजे, मग आपली भले शरीराची हेळसांड आरोग्याची हेळसांड झाली तरी चालेल, असंही आपला धर्म आपली संस्कृती कुठेही सांगत नाहीये. किंबहुना अशा पद्धतीचं व्रत आहे की ज्याचं उद्यापन केल्यानंतर समाप्ती देखील करता येते आणि त्यानंतर मग पुढे ते काही आयुष्यभर चालवत राहावं अशी अपेक्षा मुळातच नाहीये. ही लवचिकता हिंदू धर्मानेच दिलेली आहे. ही गोष्ट जाणून घेणं आपण सगळ्यात महत्वाचं आहे. कालानुरूप याच्यामध्ये काही विकृती देखील आल्या आहेत बरं का. म्हणजे सध्याचं आपण बघितलं तर साधारण शहरामध्ये राहणारी जी बऱ्यापैकी लोक आहेत, आजूबाजूला साधं तुळशीचं रोपटं सापडत नाही, वडाचं झाड कुठून सापडणार अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मग कुठून तरी फांदी ओरबाडून आणायची, ती घरामध्ये कोचकायची आणि मग तिची पूजा करत बसायचं. अहो, जिथे त्या वडाला आपल्याकडे कुबेराचं निवास असं म्हटलेलं आहे, त्या कुबेराच्या घरातली एखादी खोली काढून आणणार का आपल्या घरामध्ये ठेवायला? आणि त्यानंतर मग तिची पूजा करून काय त्याच्याकडे आपण मागणार आणि तो काय आपल्याला देणार? त्यामुळे खरं म्हणजे ही अतिशय चुकीची असलेली प्रथा आहे, पद्धत आहे, जी आता रूढ व्हायला लागलेली आहे. मात्र ही प्रथा पद्धत कुठूनही आपल्याकडे धर्मामध्ये आलेली नाहीये, संस्कृतीमध्ये सांगितलेली नाहीये, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कित्येक लोक समाज जागृती करताना आपल्याला दिसत आहेत. मी विशेष या ठिकाणी नामोल्लेख करीन तो आमच्या फेसबुक फ्रेंड विक्रम यंदे या तरुणाचा, की ज्यांनी अतिशय चांगला उपक्रम यावर्षी राबवला. त्यांची ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन जे आहे, त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या फांद्या तुम्ही तोडून आणलेल्या आहेत त्या कचऱ्यामध्ये टाकू नका, त्याच्याऐवजी त्या आम्हाला द्या, आम्ही त्या पुन्हा एकदा लावू आणि त्याचं पुनर्रोपण करू. अशा पद्धतीचे जे प्रयत्न करतायत ना, या लोकांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. पण त्याच्याही पूर्वी हे असं कुठेतरी जाऊन एखाद्या झाडाची फांदी ओरबाडून काढणं वगैरे हे प्रयत्न, हे प्रकार हे आम्हीच आमच्याकडून थांबवले पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरून टवाळक्या करणाऱ्या काही विद्वानांचा. याच्यातल्या काही प्रतिक्रिया अशा सुद्धा होत्या की अरे, एक जन्म सुद्धा आम्हाला झेपत नाहीये तर अजून 7-7 जन्म कुठे ही बायको हे करत बसणार. मला सांगा, असं ज्या वेळेला तुम्ही जाहीरपणे प्रतिक्रिया देताय त्यावेळेला ज्या तुमच्या पत्नीने प्रेमाने आदराने तुमच्यासाठी एखादा उपास केलेला आहे, तिच्या मेहनतीचाच नाही तिच्या भावनांचा सुद्धा तुम्ही उपहास करताय अशा पद्धतीने, आणि तेही एका जाहीर प्लॅटफॉर्मवरती, कुठेतरी हे मनाला पटत नाही. तुमच्या मनाला पटतंय का? जरा विचार करून बघा. याही पलीकडे काही लोक असे सुद्धा आहेत बरं का, की जे असंही म्हणतात की त्यात काय, साधासा जोक तर होता, याच्यात तुम्ही का चिडताय? त्या लोकांनी मला एवढंच सांगावं की असले जोक हे स्वतःच्या पालकांबद्दल करता का? स्वतःच्या आईवडिलांबद्दल, स्वतःच्या आजी आजोबांबद्दल अशा पद्धतीच्या गोष्टी करता का? करत असाल तर धन्यवाद, करत नसाल तर मग ते इथेच करावेशा का वाटतात? बरं, हे जे तुमचे पाचकळ जोक आहेत हे फक्त हिंदू सणांवर व्रतवैकल्यांवरच दरवेळेला का तुमच्या कल्पनाशक्तीला एवढे धुमारे फुटतात? जे एवढीच इच्छा होत असेल तर येत्या काही काळामध्ये येत आहेत ना, मोठमोठे सण येत आहेत अन्य पंथीयांचे, त्यावेळेलाही तुमची विनोद बुद्धी किती तल्लख आहे ते जरा एकदा दाखवून द्या बरं. आम्हालाही बघायला आवडेल की कशा पद्धतीने ही विनोद बुद्धी तुमची चालतीये आणि ते चालवून घेतायत का? का फक्त इथे चालवून घेतलं जातंय म्हणून मऊ लागतंय, कोपरापासून खणायला सुरुवात करायची, एवढंच फक्त बघायचं आणि त्यानंतर मग म्हणायचं किंवा कुठे एवढ्याशा गोष्टींनी तुमच्या धर्माला धक्का लागत असेल तर मग त्याला काय अर्थ आहे? अहो, आमच्या धर्माला एवढ्याशा गोष्टींनी धक्का लागतच नाहीये. त्याला कारण असं आहे की कुठल्या तरी एका महिन्यामध्ये इंस्टाग्रामवरती स्विमसूटमध्ये असलेलं स्वतःचं एखादं छायाचित्र टाकलं म्हणून आमचा अख्खा धर्म खतरे में है अशी परिस्थिती इथे हिंदू धर्मात तरी निर्माण होत नाही बरं का. पण हे असं जरी असलं तरी देखील इतरांच्या भावना दुखावण्याचा आपल्याला अधिकार नेमका कोणी दिलाय याचा जरा विचार करा. का इतरांच्या भावना दुखावणं म्हणजेच आपली बुद्धिमत्ता सिद्ध करणं असं जर का आपल्याला वाटत असेल तर ते अन्य पंथीयाच्या बाबतीत देखील करून दाखवा, एवढंच मला म्हणायचंय, दुसरं तिसरं काही नाही. विशेष करून माझ्या पिढीतल्या लोकांना मला हे जास्त करून सांगायचे की एखाद्या गोष्टीच्या मागचं शास्त्र आपल्या ज्या वेळेला माहीत नसतं ना त्यावेळेला ते माहीत करून घेण्याकडे थोडासा कल ठेवा. केवळ त्याची थट्टा करणं याच्यात काय मोठा शहाणपणा आलाय मला सांगा बरं. जे वेगवेगळे डेज कल्चर आहे की जे खरं म्हणजे आपल्याकडे कधीही नव्हतं, मग ते रोज डे असतील, चॉकलेट डे असेल किंवा अगदी फ्रेंडशिप डे असेल, व्हॅलेंटाईन्स डे असेल, याच्याबद्दल जर का कोणी काही टीका केली आपल्याला राग येतो की नाही? मग त्याच पद्धतीने आपणच कशाला ह्या आपल्याच सणांवरती टीका करायची? आपणच का इतर कोणाला दुखवायचं की ज्यांच्या कोणाच्या तरी भावना याच्या मागे असतील?
सगळं ज्यावेळेला बोलतोय ना त्यावेळेला सहज मला आठवतंय की जेमतेम पंडित वामदेव शास्त्री असं जे स्वतःला म्हणवतात असे डेव्हिड फ्रॉले त्यांनी खूप ट्वीट केलं होतं. डेव्हिड फ्रॉलेजी असं म्हणतायत की हिंदू हेच खरे हिंदूंचे शत्रू आहेत, कारण त्यांना स्वतःच्या धर्माबद्दलचा अभिमान नाही, स्वाभिमान नाही आणि आपणच आपल्या धर्माची थट्टा करत राहणारा अशा पद्धतीचा हा जगातला एकमेव धर्म असेल. मला असं वाटतं की त्यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये हे मत अगदी नेमक्या शब्दात मांडलेलं आहे. ह्याचा आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे आणि ह्याच्या पुढे तरी किमान आपले जे वेगवेगळे सण किंवा व्रतवैकल्य येतील त्याची अशा पद्धतीने फालतू विनोद मारून मस्करी करण्यापेक्षा त्याच्या मागची दुसरी बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा जो व्हिडिओ आत्ताला तुमच्याबरोबर शेअर केलाय तुमच्या फेसबुक वॉलवर शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल. ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात त्या सगळ्यांचेही धन्यवाद. आणि हे सगळे व्हिडिओ हे माझ्या डॉक्टर परीक्षित शेवडे या यूट्यूब चॅनलवर देखील आपल्याला बघायला मिळतील. हे सांगण्यामागचा उद्देश इतकाच की आपलं जे आहे ना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया, एवढ्याच भावनेने हे सगळं कार्य चालू आहे. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया.